मनुष्याच्या विचारांनुसार त्यांना आजार होतात व ते बरेही होतात। प्रत्येक आजारामागे मन असते। मन बदलले, विचार बदलले की त्याचा शरीरावर परिणाम होतो। सर्व आजार मानसिक विकारांशी संबंधित आहे। मनावर नियंत्रण ठेवल्यास शारीरिक आजार नियंत्रित राहतात, असे प्रतिपादन केटीएचएमचे माजी विद्यार्थी, प्रमुख व्याख्याते आणि प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर आशिर शेख यांनी केले। केटीएचएम महाविद्यालयात आयोजित होमिओपॅथी उपचार व महत्त्व या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते। अध्यक्षस्थानी मराठा विद्या प्रसारकचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस काळी यांनी प्रास्ताविक केले। उपप्राचार्य तथा सेवक संचालक डॉक्टर SK शिंदे यांनी डॉक्टर आशिर शेख यांचा परिचय करून दिलाय। यावेळी विज्ञान विभाग प्रमुख किरण रेडगावकर, कला विभाग प्रमुख रामनाथ पवार, वाणिज्य विभाग प्रमुख दिलीप गावले, NB कुईटे उपस्थित होते। डॉक्टर आशिर शेख म्हणाले की प्रत्येक आजाराचा परिणाम मेंदू, मान व शरीरावर होतो। ताणतणावांचा विचारांवर परिणाम दिसून येतो। आपल्या विचारांनी आपले आजार बरे होतात। दररोज सकाळी थंड पाण्याने आंघोळ करा। व्यायाम, अनवाणी चालण्याचे अनेक आजार बरे होतील। योग, प्राणायाम दररोज करा, असे आवाहनही डॉक्टर आशिर शेख यांनी केलंय। यावेळी त्यांनी चित्रफितीमधून विविध प्रकारचे आजार कसे बरे करता येतील याची माहिती दिली आहे। डोकेदुखी, कर्करोग, हाडांचे आजार, रक्ताचा व स्तनाचा कर्करोग, गुडघेदुखी हे आजार का होतात आणि बरे कसे होतात याची उदाहरणे त्यांनी दिली। नंदू काळे यांनी सूत्रसंचालन केले। यावेळी प्राचार्य भाऊसाहेब मोरे यांनी केशविकारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध आहेत का असा प्रश्न केला। याचे उत्तर डॉक्टर आशिर शेख यांनी मनमोकळेपणाने दिले। केटीएचएम महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी असल्याचा मला अभिमान असल्याचे शेवटी डॉक्टर शेख यांनी सांगितले। यावेळी ॲडव्होकेट नितीन ठाकरे म्हणाले की आजार कसा बरा करावा हा समाजात मोठा प्रश्न आहे। होमिओपॅथी हे सर्व आजारांच्या मुळावर घाव घालते। तसेच होमिओपॅथी डॉक्टर सर्व प्रकारचे प्रश्न विचारतात, त्यामुळे रुग्ण व डॉक्टर यांचे भावनिक नाते बनते। त्यामुळे उपचार चांगला मिळतो। होमिओपॅथी उपचारावर जगभरात संशोधन सुरू आहे। होमिओपॅथी उपचार घेताना व औषधांचे सेवन करताना काळजी घेतल्यास आजार पूर्णपणे बरा होतो, असे ॲडव्होकेट ठाकरे म्हणाले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।